लवकर वजन कमी करण्यासाठी जास्त कॅलरीज खर्च करावं लागतात आणि जास्त कॅलरीज आपल्या शरीरातून आपल्याला खर्च करायच्या म्हटल्या तर त्याच्यासाठी आपल्याला जास्त वॉक करावं लागते, जास्त चालावं लागतं, जास्त वर्कआउट करावं लागतं. जिम मध्ये 2-2 तास, चालण्यामध्ये 1-1 तास, जर घरी एक्सरसाइज करत असेल तर 1-1, 2-2 तास असं, आणि कॅलरीज त्याच्या कमी होतात. आता जर तुम्हाला ह्या गोष्टींसाठी वेळ नाहीये, तुम्हाला लवकर कॅलरीज तर कमी करायच्या आहे, खर्च करायच्या शरीरामधल्या आणि लवकर वजन कमी करायचंय, तर मी आहे ना तुम्हाला फक्त 4 स्टेप दाखवते चालण्याच्या. जर तुम्ही अशा पद्धतीने चाललात तर तुमचं गॅरंटीनी सांगते कॅलरीज बर्न होणार आहेत, तुमची बॉडी हीट म्हणजेच गरम होणार आहे पहिल्या स्टेप मध्ये. दुसऱ्या स्टेप मध्ये तुमच्या कॅलरीज खूप लवकर खर्च होणार आहेत. तिसऱ्या स्टेप मध्ये तुमच्या शरीरातलं ब्लड सर्क्युलेशन एकदम सुरळीत होणार आहे आणि तुम्ही एकदम हलकं फील करणार आहात. चौथ्या स्टेप मध्ये तुमचा मेटाबॉलिझम वाढणार आहे, पाचन क्रिया, तुमचे गट हेल्थ तुमची सुधारणार आहे. इतक्या सोप्या सोप्या स्टेप आहेत, कुणीही सहज करू शकतं. तर हा व्हिडिओ स्किप करू नका आणि पूर्ण बघा, तुमच्या खूप जास्त फायद्याचा ठरणार आहे. तुम्हाला जास्त वेळही लागणार नाहीये, तुम्हाला जास्त जागाही लागणार नाहीये. पटापट आपण या स्टेप बघूया. आता याच्यासोबत मी तुम्हाला लास्टला टिप्स सांगते. ही जर टिप्स तुम्ही फॉलो केली तर तुम्हाला गॅरंटीने एका महिन्यात 5-6 किलोचा रिझल्ट तर घर बसल्याच भेटणार आहे, कुठेही जायची आवश्यकता नाहीये. तर पहिल्या स्टेप मध्ये आपल्याला बॉडीला गरम करायचं आहे, त्याच्यासाठी आपण ह्या स्टेप मध्ये येतोय. या स्टेप मध्ये आल्याच्या नंतर हाताला ह्या पोझिशन मध्ये पूर्ण राईफ आपल्याला करायचं आहे. कमीत कमी 2 मिनिटं तरी किंवा 1 मिनिट तरी ही पोझिशन आपल्याला करायची आहे. 1 2 3. आवाज येतोय गुरुत्व, कॉपीराईट येईल तिकडं. YouTube कॉपीराइट देतो प्लीज. 1 2 3 4 5 6 7 8 9. तर ही झाली कमीत कमी 1 ते 2 मिनिटं स्टेप. आता याच्याने काय होतं, पूर्ण बॉडी आपली हीट शरीरामध्ये हीट पैदा करते. तर आता याच्याने खूप लवकर कॅलरीज कमी करण्यासाठी दुसरी स्टेप खूप जास्त फायद्याची ठरते. या पोझिशन मध्ये आलो, हाताला वरती नेलं, इथे तुम्ही पायाच्या पंजांवरती या किंवा खाली. या पोझिशन मध्ये फक्त आणि फक्त आपल्याला स्लोली 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 जितकी घरामध्ये स्पेस आहे त्या स्पेस मध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त रिव्हर्स राऊंड करायचे आहेत. कमीत कमी तुम्ही 2 मिनिटं करा, 3 मिनिटं करा, तुम्ही 5 मिनिटं करा, तुमच्या वेळेनुसार तुम्ही हे राऊंड करायचे आहेत. फक्त रिव्हर्सच करायचे आहेत, सरळ मागे पुढे करायचं नाही, फक्त रिव्हर्स तुम्हाला चालायचंय. फक्त इतकं चालल्याने कॅलरीज लवकर कमी होतात. तुम्ही सरळ चालून बघा आणि तुम्ही असं उलट चालून बघा, कसा फायदा तुम्हाला भेटतोय. आता तुम्हाला हात वरती खेचून तुम्हाला नाही होत, तुम्ही हात इथे कमरेवरती ठेवून नॉर्मल मध्ये चालू शकता. इव्हन तुम्ही हात असे ठेवून नॉर्मल मध्ये वॉक करू शकता. काहीच नाहीये, फक्त आपल्याला रिटर्न चालायचं आहे, श्वास नॉर्मल ठेवायचा आहे आणि चालत राहायचं आहे. जितका स्पेस आहे तितकं तुम्हाला चालायचंय. आता ह्या प्रॅक्टिस कधी करायच्या, जेवण झाल्यावरती करा, जेवणाच्या अगोदर करा, सकाळी करा, रात्री झोपायला जायच्या 10 मिनिटं अगोदर पण तुम्ही या प्रॅक्टिस करू शकता. उलट तुम्हाला चांगलाच फायदा भेटणार आहे. दिवसात 2 टाइम केला तरी काही हरकत नाहीये. आता तिसरी स्टेप दाखवते. तर आपल्याला ताडासन मध्ये चालायचं आहे. या पोझिशन मध्ये चालल्याने काय होतं, पूर्ण शरीराचं ब्लड सर्क्युलेशन सुरळीत होतं आणि आपला फॅट लवकर कमी होतो, पोटाचा घेर कमी होतो, साईडचा फॅट पण कमी होतो. या पोझिशन मध्ये पायाच्या पंजांवरती यायचं आणि ते 1 2. तुम्ही इथे पण ह्या पोझिशन मध्ये चालू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. 2 सरळ आणि उलट, 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. आता मी तुम्हाला ह्या 3 स्टेप दाखवल्या, खूप इझी वाटल्या ना करायला. चौथी स्टेप आहे
थोडीशी हार्ड वाटू शकते. जर तुमच्याकडनं पॉसिबल आहे, गुडघ्यांना काही त्रास नाही, लोअर बॉडीचं जास्त हेवी फॅट नाही आहे, तर तुम्ही करा. अदरवाईज स्किप करू शकता. पण ही चौथी स्टेप केल्याने ना बेली फॅट कमी होतो, आपले म्हणजे मेटाबॉलिझम पाचन क्रिया एकदम चांगली सुधारते आणि आपल्या लोअर बॉडीचा फॅट, आपले पिरियड्सचे काही इश्यू असू शकतात लेडीजचे, आपल्याला पोट साफ होत नाहीये, त्याच्यासाठी खूप जास्त ही चौथी प्रॅक्टिस आपल्या फायद्याची ठरते. तर ह्या पोझिशन मध्ये मी आलेली आहे आणि इथे ह्या पोझिशन मध्ये बसली आणि इथे ह्या पोझिशन मध्ये चालायचं आहे. स्लो चालून बघा, काही हरकत नाही. एक टाइम तुम्हाला 5 राऊंड जरी तुम्ही केले तरी पण ठीकच आहे. याच पोझिशन मध्ये तुम्हाला चालायचं आहे. बोलता बोलता 2 राऊंड माझे कंप्लीट देखील झालेले आहेत. तिसरा राऊंड पण कंप्लीट करून घेत आहे. इझी मध्ये होत आहे. थोडंसं 2 दिवस तुम्हाला वाटेल, तुमच्या गुडघ्यांना त्रास होईल, तुम्हाला पाय गळून येतील, असा त्रास होतोच होतो. तर जमत असेल तर करा, अदरवाईज स्किप करू शकता. याच पोझिशन मध्ये कंटिन्युअसली चालत राहायचं. खूप जास्त तुम्हाला फायदा तर भेटणार आहे. जितकं तुम्ही सोप्या पद्धतीने करणार फायदा तर भेटतोच, पण अशा हार्ड पद्धतीने केल्यावरती डबल ट्रिपलनी फायदा भेटतो. तर ह्या 4 स्टेप जर तुम्ही नित्य नेमाने गेलात ना, तर तुम्हाला काही वेगळं करायची आवश्यकता नाही. मी तुम्हाला गॅरंटी देते, तुम्ही 15 दिवस तुम्ही ह्या स्टेप करा, तर बघा कसा रिझल्ट भेटतो. बेली फॅटसाठी, लोअर बॉडीसाठी, अपर बॉडीसाठी देखील पूर्ण शरीराचा फॅट वितळेल. आता याच्यासोबत खाण्यापिण्यावरती कंट्रोल, जी स्टेप सांगितली होती ती स्टेप सांगते. काहीही वेगळं करायची आवश्यकता नाही. तुम्ही पोर्शन ठेवून सगळ्या गोष्टी खा, तुम्ही चांगलं पाणी प्या आणि बस रात्री लवकर झोपायचा, सकाळी लवकर उठायचा. आणि सकाळी उठल्या उठल्या जर तुम्ही या प्रॅक्टिस केल्या तर तुमचा दिवस पूर्ण ऍक्टिव्ह राहणार. या स्टेप करा आणि या टिप्स फॉलो करा. काहीही वेगळं कुठेही जायची आवश्यकता नाहीये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करा आणि माझे ऑनलाईन बॅचेस आहे, तुम्हाला आवश्यकता असेल तर कॉल करा, व्हॉट्सअप करा. भेटू बरं छानशा व्हिडिओमध्ये. बाय बाय.